म्हणजे कवी प्रसाद कुलकर्णी आपल्या बरोबर आहे। नमस्कार प्रसाद। प्रसादची ओळख तुम्हाला करून द्यायच्या आधी त्याची ओळख तुम्हाला पटली असेल। तुम्ही जी ग्रीटिंग कार्ड्स घेता आणि मराठी शक्यतो घेता त्याच्यामधला जो मजकूर असतो तो बऱ्याच वेळेला प्रसादच्या लेखणीमधून उतरलेला असतो। मस्त इंटरेस्टिंग गप्पा तुझ्याशी मारायच्या आणि तुझ्या कविता आपल्याला ऐकायच्या आहेत। आणि त्या सर्वांना असं सांगतो की तुमची आमची मैत्री आहे शब्दांच्या पलीकडली। बरं का, ही गोष्ट आहे गेल्या जन्मीची, लोकांना वाटते अलीकडली। आणि त्या मुळात ग्रीटिंग म्हणजे काय, शुभेच्छा म्हणजे काय, तर हृदयाने हृदयाशी साधलेला संवाद, ही त्याची शुभेच्छा या शब्दाची सर्वात सोपी व्याख्या आहे। आणि ते जेव्हा कवितेचं एक रूपड घेऊन आपल्या समोर येतं किंवा कवितेची भरजरी वस्त्र लिहून असं म्हणू आपण, अलंकाराची यमकांची वस्त्र लिहून आपल्या समोर येतं, तेव्हा ते सहजच काळजाला भिडतं। बरोबर आहे। कविता ग्रीटिंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवाव्यात हे कधी सुचलं पहिल्यांदा? मराठीतनं शुभेच्छा पत्र असावीत असं मला कळू लागलं तेव्हापासून वाटत होतं। म्हणजे सुरुवातीला इंग्रजी शुभेच्छा पत्र असायची आणि कसं होतं की भावना आपल्या पण भाषा परकी। आणि एक साधारण 10 वर्षापूर्वी याला एक व्यावसायिक रूप आलं। एक मी अनेक कंपन्यांकडे हा प्रस्ताव घेऊन गेलो, पण कुणालाच पचनी पडेना की असं असू शकतं मराठीत ग्रीटिंग, छे कमर्शियल लेवलवरती। पण एका कंपनीने, मार्क्स या कंपनीने माझा प्रस्ताव तो हे झाला आणि त्यातनं मग ही निर्मिती सुरू झाली आणि गेली आता माझा 10वा फ्रेंडशिप डे असेल। मी सुरावरती, मी सूर माझ्या बाजूला बसलेत, मी असुर आहे। पण लेटेस्ट डेअर मालवणीत कविता आहे प्रेमावरती। आणि प्रीती ही मैत्रीची धाकटी बहीण, आधी मैत्री येते तिच्या मागून प्रीती येते। तर तो असं म्हणतो की चांदण्याक सुद्धा भुरळ पडली तुझ्या माझ्या प्रीतीची, पिठूर पुनव रातीची, पिठूर पुनव रातीची, पिठूर पुनव रातीची, पिठूर पुनव रातीची। आभाळ मंडपात पडलो होतो नक्षत्रांचो सडो, काना मागे किणकिणारो तुझो हिरवो चुडो, नजर नको वळवू तुका शपथोल्या मातीची, पिठूर पुनव रातीची, पिठूर पुनव रातीची, पिठूर पुनव रातीची। आपण फक्त दोघाच असो आबोलीच्या बेटार, आबोलीच्या बेटावरती आपण फक्त दोघं, आपण फक्त दोघाच असो आबोलीच्या बेटार, तुझी माझी प्रीत असा सळसळणाऱ्या लाटार, उशीर नको करू आता वेळ असा भरतीची, पिठूर पुनव रातीची, पिठूर पुनव रातीची, पिठूर पुनव रातीची। मस्त प्रसाद, तुझे शब्द इतके मस्त आहेत की ते बोलल्यासारखे वाटतात नेहमी। ग्रीटिंग्स जेव्हा तुझी लोक घेतात तेव्हा तुला प्रतिक्रिया मिळतात, त्याच्या काय कॉम्प्लिमेंट्स देतात? म्हणजे आम्हाला हेच म्हणायचं होतं, बरोबर, एकदम हेच शब्द आहेत। खूप खूप चांगले, म्हणजे बऱ्याच म्हणजे लोकांचा असतो तो लेटर बॉक्स असतो, माझा जो आहे तो प्लेझर बॉक्स आहे। मला येणारी पत्र, मला येणारे SMS, मला येणारे मेल्स, आणि पार दुरून दुरून म्हणजे अमेरिकेतनं आलेल्या हे, इथून कोणाची तरी आई आपल्या मुलीला तिथे कार्ड पाठवते आणि मला अमेरिकेतनं आलेल्या प्रतिक्रिया आहेत किंवा मेल्स आहेत, माझ्याकडे पत्र आहेत। एक असं ग्रीटिंग आलं होतं की मी मित्राला सांगतोय की किनाऱ्यावरती शिंपल्यांची रास पडलेली असावी, शिंपलेच शिंपले, रंगीबेरंगी, विविध प्रकारचे, त्यातला एक शिंपला उचलून घ्यावा, उघडावा आणि त्यात मोती लागावा, खराखुरा तुझ्यासारखा। खरं सांगू का, मोती सुद्धा लाभावा लागतो तुझ्यासारखा। क्या बात आहे, मस्त आहे। पण हे एवढं सहज सुंदर सुचणं आणि तेवढ्याच अगदी सोप्या शब्दामध्ये उतरवणं आणि प्रत्येक, पण मला मिळणाऱ्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या मला सारख्या बूस्ट करत असतात। केवळ एकूण 4,500 ग्रीटिंग झाली, त्यातली मैत्रीची जवळजवळ 700-800 ग्रीटिंग असते। तर ते छोट्या छोट्या होत्या की जरी म्हणालो सहजपणाने काय हवे ते मागून घेरे, लळा जिव्हाळा माये वाचून काय तुला मी देऊ दुसरे, दोन करांनी हे चांगुलपण वाटत येते फिरतो आहे, पुन्हा परंतु त्याच गुणांनी काळीज माझे भरते आहे। कितीतरी आहेत छोट्या छोट्या, खूप मस्त। आणि या ग्रीटिंग मधून जेव्हा लोकांच्या समोर येतात ना तेव्हा ती खूप ग्रेट गोष्ट आहे। तुझे शब्द की मैत्री कर कोसळणाऱ्या पावसासारखी धुवाधार, मैत्री कर उमलणाऱ्या फुलासारखी हळूवार, मैत्री कर छाती काढून, मैत्री कर प्रामाणिक, मैत्री कर मातीमधल्या रोपासारखी अनामिक, मैत्री कर विश्वासाने, मैत्री कर विश्वासाने,
मैत्रीमध्ये जान दे, मैत्रीमध्ये काहीही माग, हवे तर हे प्राण घे. वा 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 वा. मैत्री कर शपथे वर, मैत्री कर शपथे वाचून. मैत्री कर शपथे वर, मैत्री कर शपथे वाचून. मैत्री कर मृत्यूपर्यंत, जन्मभर जन्मापासून. वा 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 वा. क्या बात. क्या बात आहे. किंवा मला अमृताला SMS पाठवायचा झाला तर मी कसा पाठवेन? हा तर मैत्री म्हणजे आपुलकीच्या दुधावरची साय. आहा. आहा. मैत्री म्हणजे बरं का अमृता, मैत्री म्हणजे आपुलकीच्या दुधावरची साय. मी SMS पाठवतोय पण उत्तराचं काय? म्हणजे आपल्याला दोन करांनी हे चांगुलपण वाटते येते फिरतो आहे पुन्हा, परंतु त्याच गुणांनी काळीज माझे भरते आहे. वा वा वा. अशा कितीतरी आहेत छोट्या छोट्या. खूप मस्त. आणि या ग्रीटिंग मधून जेव्हा लोकांच्या समोर येतात ना, तेव्हा ती खूप ग्रेट गोष्ट आहे. आज तुझे शब्द की मैत्री कर कोसळणाऱ्या पावसासारखी धुवाधार, मैत्री कर उमलणाऱ्या फुलासारखी हळूवार. मैत्री कर छाती काढून, मैत्री कर प्रामाणिक, मैत्री कर मातीमधल्या रोपासारखी अनामिक. वा वा. मैत्री कर विश्वासाने, मैत्री कर विश्वासाने. मैत्रीमध्ये जान दे, मैत्रीमध्ये काहीही माग, हवे तर हे प्राण घे. वा 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 वा. मैत्री कर शपथे वर, मैत्री कर शपथे वाचून. मैत्री कर शपथे वर, मैत्री कर शपथे वाचून. मैत्री कर मृत्यूपर्यंत, जन्मभर जन्मापासून. वा 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 वा. क्या बात. क्या बात आहे. किंवा मला अमृताला SMS पाठवायचा झाला तर मी कसा पाठवेन? हा तर मैत्री म्हणजे आपुलकीच्या दुधावरची साय. आहा. आहा. मैत्री म्हणजे बरं का अमृता, मैत्री म्हणजे आपुलकीच्या दुधावरची साय. मी SMS पाठवतोय पण उत्तराचं काय? म्हणजे आपल्याला